जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सुरपिंपळवाडी येथे विजापूर कुडाळ एसटी बस रस्त्यालगत असलेल्या वाळात पलटी झाली। या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। बसमधून 32 प्रवासी प्रवास करत होते, त्यापैकी 10 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। त्यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे। ही घटना रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली। विजापूर ते कुडाळ ही एसटी बस चालक दिनेश झाडे हे घेऊन जात होते। बस कुसूरपिंपळवाडी येथील पळसुळे नर्सरीजवळ आली असता वैभववाडीकडून उंबरड्याच्या दिशेने जाणारा मोटरसायकल स्वार एसटी समोर आडवा आला। त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी बस रस्त्याच्या साईड पट्टीवर उतरली, मात्र साईड पट्टी मजबूत नसल्यामुळे एसटी बस नजीक असलेल्या व्हाळात पलटी झाली। बस दरवाजाकडच्या बाजूला पलटी झाल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत एसटी बसच्या मागच्या बाजूला काचा फोडून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। निसर्गरम्य समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करताय राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 730700। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।